नमस्कार, मी गणेश दत्तात्रय काकड, नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 6 मधून गट ब मधून उमेदवारी करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाकडून मी मशाल या चिन्हावर उमेदवारी करत आहे. तरी तुम्ही मला व माझ्या सर्व तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. पहिला प्रश्न, राजकारणात येण्यापाठीमागची तुमची प्रेरणा काय होते? राजकारण हा विषय आहे, पण लहानपणापासून मला समाजकार्याची पहिल्यापासून आवड आहे. ते माझ्या पहिल्यापासून रक्तातच आणि त्याची मला प्रचंड आवड आहे. ते मी लहानपणापासून जसं होतं तसं समाजकारण करत राजकारणात कसं आलो हे मला कळलंच नाही. तुमच्या कार्यकाळातील सर्वात कठीण निर्णय कोणता होता? कठीण निर्णय म्हणायचं झालं तर ही निवडणूक करणं हाच माझ्यासाठी एक कठीण निर्णय होता. कारण 3 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं असं दुःखद असं निधन झालं. त्यानंतर मी मनाने वगैरे एकदम खचून गेलो. अक्षरशः मी 1-1.5 महिना मी घराबाहेर निघालोच नाही. त्यात त्याच्यानंतर मी हा विचार काय करायचं काय नाही हे काय माझ्या मनात सारखं बिंबत होतं. बा आता काय निर्णय काय घ्यायचा या सगळ्या गोष्टी मी तिथून निघत नव्हतो. पण जे माझे काही हितचिंतक असतील, मित्रपरिवार असेल, त्या मित्रपरिवारांनी सगळा निर्णय घेतला. ते सगळे जमा झाले, ते माझ्याकडे आले का नाही भाऊ आपल्याला काहीतरी ठीक आहे, सगळं दुःख आपल्या दुःखाचा डोंगर आहे सगळा आपल्यावर, पण आपल्याला काहीतरी याच्यातून बाहेर निघायला लागेल, काहीतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही हे दुःख पचवून बाहेर निघा, बाहेर पडा, आम्ही तुमच्या सोबत तयार आहोत सगळ्या गोष्टी करायला, तुम्ही हा निर्णय घ्या काहीतरी. त्यांना पण बोललो मी विचार करतो आपल्याला शक्य होईल का नाही, कारण एवढ्या प्रसंगातून आपण बाहेर निघून बाहेर सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला, ते आपल्याकडून शक्य होतं का नाही. तरी मला सगळ्यांनी आश्वासन दिलं भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही तयारी करा, सगळ्या गोष्टी करा, आपण सगळं सांभाळून घेऊ. त्यानंतर मी या गोष्टीतून हळूहळू थोडंसं निर्णय घेतला आणि बाहेर पडून हे चालू केलं माझं काम. हा निर्णय माझ्यासाठी अत्यंत अवघड होता, पण तो जनतेमुळे किंवा माझ्या मित्रपरिवारामुळे तो निर्णय मी घेतला आणि आता पुढचा प्रवास माझा चालू केला आहे. तुमच्या मते सध्या मखमलाबाद मधली सगळ्यात मोठी समस्या कोणती? प्रभागामधील सगळ्यात मोठी समस्या जर सांगायची धरली तर रस्ते. प्रभागातील रस्ते, तुम्ही कोणत्याही रस्त्याला जा, इतके प्रचंड खड्डे का गाड्या सोडा, 2 व्हीलर 4 व्हीलरचं सोडा, पायी चालायला सुद्धा लोकांना त्रास होतो. अक्षरशः लोकांच्या गाडीवर जाऊन जाऊन लोकांचे मणके ढिल्ले झाले. एवढे प्रचंड खड्डे. पावसाळ्यामध्ये इतकं वाहतूक ठप्प होती, पाणी रस्त्यावरून प्रचंड साचतं आणि त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल, सुरळीत पाणी पुरवठा होत नाही प्रभागात, लाईटीचा प्रश्न आहे, असे बरेच जे प्रश्न आहे ते आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. विरोधी मतांशी तुम्ही कसे सामोरे जातात? मुळात माझं लक्ष तिथं नाहीच. विरोधक काय करतील, विरोधक समोर कसं सामोरं जायचं हा माझा प्रश्नच नाही. माझा प्रश्न हा आहे का मला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढायची आहे. विकासाच्या मुद्द्यावर मला सगळ्या प्रभागाचा विकास कसा होईल याच्यावर मला निवडणूक लढवायची आहे. मला काय करता येईल ते मी बघतोय आणि त्याच्यावर ही निवडणूक लढवतोय. पुढील 5 वर्षात तुम्ही मखमलाबाद कुठे बघता? पुढील 5 वर्षामध्ये जर मला संधी मिळाली तर मी आपले प्रभागातील जे रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळं सोडवून, तसेच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या जेवढ्या भरपूर योजना आहे त्या आपल्याला कशा इकडे आणता येईल, सगळ्या लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत प्रभागात कशा पोहोचवता येतील याच्याकडे आपण लक्ष देणार आहे आणि त्यांचा कसा त्या नागरिकांना फायदा होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यातून बघणार आहे.